तर या सगळ्यावर आपलं लक्ष असेल, पण आता तुर्तास आपण 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांसाठी धारावीचे रॅपर्स गल्ली बॉयज प्रचाराच्या मैदानात घरोघरी जाऊन रॅपच्या माध्यमातून प्रचार करतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रोड शोमध्ये पालकमंत्री दादा भुसे बाईकवर रोड शोचा मार्ग मोकळा करण्यासाठी दादा भुसेंचा बाईकवर प्रवास. भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरेंना विविध संघटनांचा पाठिंबा. भाजप प्रणित अखिल भारतीय माथाडी कामगार संघटना, राष्ट्रीय गोरक्षा मंच आणि भटकी विमुक्त जाती जमाती संघाचा सांबरेंना पाठिंबा. महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंचा संकल्पपत्र प्रसिद्ध. संकल्पपत्रामधून कल्याणसाठी विविध विकास कामं करण्याचं आश्वासन. शांतिगिरी महाराजांनी नाशिकमध्ये काढली सायकल रॅलीत महाराजांनी स्वतः चालवली सायकल. नाशिकमध्ये प्रचाराचे शेवटचे 2 दिवस बाकी. मुंबईत शिवाजी पार्कात उद्या नरेंद्र मोदींची सभा. राज ठाकरे आणि मोदी महायुतीच्या प्रचारासाठी उद्या एकाच मंचावर. बाळासाहेब ठाकरे स्मारकाबाहेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर. दादरच्या शिवाजी पार्कातील मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरू. परिसरात मोठमोठे कटआउट्स. तर मोदींच्या सभेचे बॅनर महानगरपालिकेने हटवलेत. बॅनर अनधिकृत असल्याचा पालिकेचा दावा आहे. मोदींचे बॅनर हटवल्यानं भाजप कार्यकर्त्यांचा मात्र संताप. मावळ लोकसभेत अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून संजोग वाघेरे यांच्या विजयाचे बॅनर, तर माध्यमात बातमी झळकताच बॅनर हटवले. सकाळण्यात पवारांची सभा सुरू असतानाच बॅनर पडलाय. सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. शरद पवारांनी भाषण थोडक्यात आवरलं. सोलापुरात पवार गट आणि मनसेमध्ये 1 लाखांची पैज लागली. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे की भाजपचे सातपुते जिंकणार, यावरून पैज. प्रकाश आंबेडकरांबाबत अपशब्द वापरल्यानं काँग्रेसचे नेते साजिद खान पठाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल. अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नवनीत राणा आणि रवी राणा हे दादागिरी करतात. वीड भट्टीवरील कारवाईवरून यशोमती ठाकूरांची राणांवर टीका. तर जमीन हडपण्यासाठी राणा दाम्पत्याकडून कारवाई सुरू असल्याचाही यशोमती ठाकूर यांचा आरोप. तुतारीला जास्त मतदान झाल्यानं निराळ उजव्या कालव्याचं पाणी बंद केलं. मोहिते पाटलांना मतदान केल्यानं म्हैसाळ योजनेचं पाणी बंद. शेकापचे नेते बाबासाहेब देशमुखांचा गंभीर आरोप. बीडमधील नारायणगडावर 8 जूनला होणारी मनोज जरांगेंची सभा रद्द. भीषण दुष्काळामुळे सभा रद्द. पुढील बैठकीत सभेची तारीख निश्चित होणार. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज. तर पुणे, अहमदनगर आणि नाशिकमध्ये गारपिटीची शक्यता. मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्रा काकोडा परिसरात जोरदार अवकाळी पाऊस. धुपेश्वर मुक्ताईनगर रस्त्यावर झाड पडल्यानं रस्ता बंद. पावसाचा ज्वारी पिकाला फटका. वाशिमच्या रिसोड तालुक्यात करडा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसानं शेती मशागतीच्या कामाला वेग येणार. पुण्याच्या खेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. जोरदार पावसानं नागरिकांची उकाड्यापासून सुटका. पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सिंधुदुर्गात दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडी तालुक्याला पावसानं झोडपलाय. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 2 गावात अवकाळी वादळामुळे 20 एकर केळीच्या बागेचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात गेल्या 5 दिवसांपासून अवकाळी पाऊस. अवकाळी पावसानं 4 ते 5 घरांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाहीये. रत्नागिरीमध्ये पावसामुळे केळी बागांचं नुकसान. शेतकरी संतोष शिंदेंची जवळपास 8 लाखांची केळी खराब. वाशिम जिल्ह्यात अवकाळीमुळे शेती पिकांचं नुकसान. तब्बल 7,780 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या अहिरवाडीमध्ये पावसामुळे केळीचं नुकसान. नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक. आडगाव बुद्रुकच्या शेतकऱ्यांचं रस्त्यावर दूध ओतून आंदोलन. दुधाला 40 रुपये प्रति लिटर भाव देण्याची मागणी. परभणीच्या पाथरीमध्ये गेल्या 10 दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित. रामपुरीमधील मोटारीत बिघाड झाल्यानं पाणीपुरवठ्यावर परिणाम. दौंडमध्ये आजपासून शनिवारपर्यंत पाणीपुरवठा बंद. जुन्या मुख्य वाहिनीची डागडुजी सुरू. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. वाशिमच्या बाभुळगावामधले शेकडो महिलांचा पाण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. पाणी टंचाईवर तोडगा काढण्याची मागणी आहे.
वाशिममध्ये विद्युत पुरवठा सुरळीत नसल्यानं अनियमित पाणी पुरवठा वाशिम नगर परिषदेच्या सीईओ यांनी केलेली आहे खंत व्यक्त. तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची सीईओंची आहे मागणी. जळगावातील जैन सिल्व्हर हिल्सवर आता मंगळ कृषी जनजागृती रथयात्रेचं जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन. नागपुरात आंबा महोत्सवाला सुरुवात. हापूस, केसरी, पायरी या नागणीसह देशभरातील वेगवेगळ्या जातींचे आंबे महोत्सवात. आंबे खरेदीसाठी नागपूरकरांची गर्दी. धाराशिवच्या 299 शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण योजनेचा लाभ घेतला. 98 शेतकऱ्यांनी 3 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. जळगाव जिल्ह्यात भरड धान्य खरेदीसाठी नाव नोंदणी प्रक्रियेला सुरुवात. शेतकऱ्यांनी 31 मे पर्यंत नोंदणी करून घेण्याचं आवाहन. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये कडीपत्ता लागवडीमधून शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न. 2 एकरात केली होती कडीपत्त्याची लागवड. बुलढाणा जिल्ह्यात शेतीच्या मशागतीसाठी बळीराजाची लगबग सुरू. जिल्ह्यातील 70 ते 80% शेतकऱ्यांनी पेरणीसाठी सज्ज झाले. गोंदियामध्ये अवकाळीच्या भीतीनं धान कापणीसाठी शेतकऱ्यांची लगबग. गोंदिया जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. ऐन उन्हाळ्यात भाजीपाल्यांचे दर कडाडले. गृहिणींना आर्थिक बजेट त्यांचं कोलमडलंय. वांगी, शेवगा 120 रुपये किलोवर. नागपूर शहरातील नद्या आणि नाले सफाईचं काम संथ गतीनं सुरू. शहरातील फक्त 164 नाल्यांची सफाई पूर्ण. अहमदाबाद मुंबई मार्गावर विरारमध्ये मोठी वाहतूक कोंडी. लोक 4 ते 5 तासांपासून वाहतूक कोंडीत अडकलेत. विरार खानिवडे या टोल नाका ते पालघर मनेरपर्यंत वाहतूक ठप्प आहे.